रीड, थिंक, डायजेस्ट अँड मेक इट अन इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ. पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज एका वेगळ्या विषयावर बोलावंसं वाटलं की आपण आजूबाजूला पाहतो की काही लोक उगाचच म्हणजे आर्थिक परिस्थिती नसताना आपण खूप श्रीमंत आहोत असं दाखवायचा प्रयत्न करतात. मग असं मनामध्ये आलं की खरी श्रीमंती आणि ही दिखाऊ श्रीमंती यामधले प्रमुख 5 फरक जे आहेत ते मला तुमच्याशी शेअर करावेसे वाटले. आता यातला पहिला मुख्य फरक आहे की खर्च. श्रीमंत व्यक्ती ज्या आहेत, खरोखर श्रीमंत असणाऱ्या व्यक्ती या आपला खर्च मर्यादित ठेवतात आणि खर्चापेक्षा गुंतवणुकीला जास्त महत्त्व देतात, म्हणजेच त्यांची गुंतवणूक जास्त असते. तर ही जी दिखाऊ श्रीमंत लोक आहेत ते दिखाऊपणासाठी अनेक वस्तू किंवा काही खरेदी करायच्या आणि ह्या खरेदी करण्यासाठी त्या हप्त्यावर, इन्स्टॉलमेंटवर किंवा कर्ज घेऊन त्या वस्तूंची खरेदी करायची. म्हणजे जर आपण विचार केला तर त्यांचा खर्च त्यांच्या उत्पन्नाच्या तुलनेत मर्यादित असतो. ती लोक गुंतवणुकीला, शिक्षणाला महत्त्व देतात. तर ज्यांचा दिखाऊपणा आहे ती लोक कर्ज काढून दिखाऊपणाला महत्त्व देतात. दुसरी गोष्ट, जीवनशैली. खरोखर श्रीमंत असणाऱ्या व्यक्ती दाखवायला जात नाहीत की माझ्याकडे एवढा पैसा आहे, असं आहे तसं आहे. श्रीमंत असणारी व्यक्ती जर बघितली आपण तर ती अत्यंत साधी अशी असते आणि जरी त्यांनी काही म्हणजे व्यवस्थित राहिले किंवा चांगला पेहराव केला तरी त्यांच्याकडं तेवढं उत्पन्न आहे, पैसा आहे, म्हणून ती लोक तो पेहराव करू शकतात. आपलं उत्पन्न जेवढं आहे त्या उत्पन्नाकडे बघून आपण ठरवावं की आपण कसं राहावं. उगाचच दुसऱ्याकडे बघून त्याच्याप्रमाणे बनण्याचा किंवा दाखवायचा प्रयत्न कशासाठी करायचा. आपलं स्वतःचं मन जर आनंदी असेल ना तर आपल्याला या कोणत्याच गोष्टी करण्याची गरज नाही आहे. आणि म्हणून असं वाटतं की जी लोक खरोखर श्रीमंत आहेत ती लोक साधेपणाने राहतात. तर ज्यांना दिखाऊपणा करायचा आहे ती लोक उगाचच भाड्याने ड्रेस आणतील, पण एकदम झॅक पॅक म्हणजे एकदम सगळ्यांनी चांगलं म्हटलं पाहिजे असं त्यांचं राहणीमान असतं आणि त्यामध्ये भरपूर खर्च केला जातो. तिसरी गोष्ट आहे की कर्ज. श्रीमंत व्यक्तींची कर्ज नसतात असं नाही, कर्ज असतात, पण जे कर्ज घेतलेलं आहे ते कर्ज ते उत्पादक कामासाठी, म्हणजे त्यातून काही उत्पन्न निर्मिती होईल अशा कामांसाठी ते कर्ज वापरतात. तर जो दिखाऊ प्रवृत्तीची माणसं आहेत तर एखाद्या बाईकडे जर काही दागिने नसेल तर मग लग्नामध्ये माझ्याकडे सोन्याचे दागिने नाही आहेत, मी कसं जाऊ. अरे काय, तुझ्याकडे दागिने नाही म्हणून काय लगेच तुला कोण काही बोलायला येणार आहे का. हे आपल्या मनाची समजूत आहे. प्रत्यक्षात ज्यावेळी कार्यक्रम चालू असतो त्यावेळी कोणाकडे बघायलासुद्धा वेळ नसतो आणि मग उगाचच आपण अशा कार्यक्रमासाठी एवढं खरेदी आणि एवढं दिखाऊपणा कशासाठी करायचा. तर मला असं वाटतं आणि आपल्या सर्वसामान्याशी मनच आहे की ऋण काढून सहन करू नका. तर उगाचच कर्ज काढायचं आणि अशा गोष्टींसाठी खर्च करायचा काही गरज नाही. आपलं मन आनंदी असेल तर आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये आनंदी राहू शकतो. आपली वृत्ती जी आहे ती आनंदी राहण्याची पाहिजे. आपण दुसऱ्यांची तुलना कधीच करू नये. चौथा मुद्दा आहे सुरक्षितता. आता ही जी लोकं आहेत खरोखर श्रीमंत असणारी ती लोकं सुरक्षित असतात. उद्या त्यांच्यावर काही एखादं संकट आलं किंवा काही अडचणी त्यांच्या आयुष्यामध्ये आल्या, आपत्ती आल्या तर त्यांच्याकडे शिल्लक तेवढी प्रॉपर्टी, मालमत्ता असते. आणि जर आपण याच्या उलट आता विचार केला की दिखाऊपणा करणारी व्यक्ती तिच्या आयुष्यामध्ये एखादी आपत्ती आली तर विचार करा काय परिस्थिती होत असेल. आता करोना काळामध्ये आपण याचं उदाहरण व्यवस्थित डोळ्यांनी पाहिलं की ज्या व्यक्ती व्यवस्थित प्लॅनिंगनी पैसे वापरत होत्या, ज्यांची बचत होती, त्यामुळं ज्यांचे व्यवसाय बंद पडले त्या व्यक्ती त्यावेळी तरल्या. पण ज्यांनी मिळालेलं उत्पन्न असंच खर्च केलं त्या लोकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. म्हणजे जसं आपण करोनाचं उदाहरण घेऊ शकतो की कधी कोणती परिस्थिती आपल्यावर येईल हे सांगू शकत नाही. म्हणून दिखाऊपणापेक्षा आयुष्यामध्ये आपण सुरक्षित असणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळं आपण
सुरक्षित दिखाऊपणाला महत्त्व न देता आपलं आयुष्य सुरक्षित कसं राहील याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा की कोणत्या गोष्टींना महत्त्व, तर ही जी श्रीमंत लोकं आहेत ती लोकं आपल्या आरोग्यासाठी, व्यायामासाठी वेळ देतात, पहाटे लवकर उठतात, प्रार्थना करतात, मनशांतीला महत्त्व देतात, शिक्षणाला महत्त्व देतात, आपल्या कुटुंबाला वेळ देतात. म्हणजे सगळ्या गोष्टींसाठी त्या व्यक्ती वेळ देत असतात की ज्या त्यांच्या फायद्याच्या आहेत. आणि दिखाऊपणा करणारी व्यक्ती, तिला खूप श्रीमंत व्हायची हाव असते आणि म्हणून पैसा मिळवण्याच्याच मागे धावत राहते आणि मग यामध्येच आपलं आयुष्य कधी संपतं ते आपल्याला कळत नाही. आणि म्हणून आपण नेहमी आपलं जे काही उत्पन्न आहे त्या उत्पन्नाला अनुसरून खर्च करावा. खर्च करण्या अगोदर उत्पन्न कितीही रुपये असू द्या, त्या उत्पन्नातून थोडी बचत करा आणि थोडी गुंतवणूक करा, विमा काढा आणि मग राहिलेले पैसे जे आहेत ते पैसे मग खर्च करा. आयुष्य नक्कीच सुखी होईल. धन्यवाद.